नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी लौकिका. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. आजकाल अनेक जण लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध आजारांनी त्रस्त असलेली आपण पाहतो. बरेचदा या आजारांवर उपचार करण्यासाठी ऑपरेशन किंवा हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. पण नम्मा होमिओपॅथीमध्ये मात्र कुठल्याही हानिकारक केमिकल शिवाय किंवा कुठल्याही ऑपरेशन शिवाय रुग्णाला बरं केलं जातं. नम्मा होमिओपॅथीच्या मुंबईमध्ये दादर, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला आणि नांदेड अशा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मिळून एकूण 21 शाखा आहेत. आणि नुकतंच नम्मा होमिओपॅथी गुजरातमध्ये देखील कार्यरत झालंय. नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून आजवर लाखभराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या आपल्या कार्यक्रमामधून आज आपण अशाच एका विषयावरती तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर आहेत प्रणाली देशपांडे आणि आपल्या आजाराचा आजचा विषय आहे त्वचा विकार किंवा त्वचा रोग. डॉक्टर प्रणाली, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. डॉक्टर, मला असं सांगा की त्वचेच्या संदर्भात कॉमनली होणारे, सर्वसाधारणपणे होणारे आजार कुठले? नक्कीच. आज आपण त्वचाविषयी किंवा त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे याच्याविषयी आपण माहिती जाणूनच घेऊयात. पण त्याआधी त्वचेचे कॉमनली दिसणारे आजार कोणते आपण ते पाहूयात. तर कॉमनली आपण 3 ग्रुप्समध्ये आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही त्याला डिवाइड केलं आहे, जेणेकरून आपल्याला त्वचेचे आजार अजून इझिली समजतील आणि नेमकं आपल्याला कोणता प्रकार आहे हे नीट अजून समजण्यासाठी आम्ही ह्या 3 ग्रुप्समध्ये त्यांना विभागलं आहे. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे जे तुम्हाला बाहेरच्या इन्फेक्शन्समुळे किंवा अक्वायर्ड इन्फेक्शन्समुळे होणारे स्किन डिसीजेस कोणते, तो म्हणजे आपला पहिला ग्रुप. त्याच्यात कोणते ग्रुप्स येतात ते म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स येतात, जसं की तुमच्या चेहऱ्यावर येणारे फोडं किंवा ॲक्ने, पिंपल. ठीक आहे, जे काही जणांना खूप जास्त शरीरात ॲप्सेस किंवा बेंड येणं जे आपण म्हणतो तसे त्रास येणं किंवा तसे फोड येणं आपल्या शरीरावर, तेही एक प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. किंवा जर ते खूपच जास्त प्रमाणात तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन शरीरात होत असेल किंवा स्किनमध्ये होत असेल, त्याला आपण सेल्युलायटिस असं पण एक आपण स्किन इन्फेक्शन म्हणतो. या व्यतिरिक्त दुसरं जे स्किन इन्फेक्शन आहे ते म्हणजे फंगल स्किन इन्फेक्शन. खूप कॉमन आपल्याला दिसतं की आपण पेशंट बरेचदा आमच्याकडे येऊन म्हणतात की मॅडम मला फंगलचा त्रास झालेला आहे. फंगल म्हणजे काय, जे नॉर्मली दिसणारं गजकरण जे आहे किंवा रिंगवर्म इन्फेक्शन जे आपण त्याला म्हणतो, पायात येणाऱ्या तुमच्या चिकल्या, त्याला आपण टीनिया कॅपिटिस किंवा टीनिया पेडिस असं आपण इन्फेक्शन म्हणतो. किंवा जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन्स पण आपल्या स्किनमध्ये आपल्याला दिसून येतात, जसं की चिकन पॉक्स, म्हणजे आपण जे कांजणे आपण लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात पाहतो तर त्याला आपण चिकन पॉक्स असा त्रास म्हणतो. किंवा हाच त्रास जर अजून पुढे चालत गेला किंवा असाच एक व्हायरल प्रकार म्हणजे नागिण, ज्याला आपण हर्पीस इन्फेक्शन असं म्हणतो. किंवा या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त दिसून येणारा आजार आणि तो कित्येकदा इग्नोर केलेला आजार म्हणजे वॉट्स, म्हणजे मस. आपण कित्येकदा इग्नोर करतो की अरे मस म्हणजे मला जेनेटिकली आलं असणार आहे किंवा घरात कोणाला होतं म्हणून मला आलंय, किंवा कितीतरी त्याच्याविषयी मिथ्स पण आहेत की पूर्वजांचं होतं म्हणून ते मला आलेलं मस आहे. पण वॉट्स सुद्धा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. HPV व्हायरस म्हणून एक व्हायरस आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेवर खूप जास्त जर तुम्हाला मस दिसत असेल, म्हणजे तुमच्या मानेभोवती, तुमच्या कानाच्या मागे, तुमच्या चेहऱ्यावर ज्या बारीक बारीक तीळ किंवा बारीक बारीक वॉट्स दिसत असतील तर त्याला मस किंवा वॉट्स पण हे एक व्हायरल इन्फेक्शन पण आहे. असे स्किनचे आजार हे वेगळे वेगळे तुमच्या इन्फेक्शन्समुळे होऊ शकतात. याशिवाय तुमच्या आहारात जर कुठल्या घटकाची कमतरता असेल किंवा तुमच्या डाएटमध्ये तुमच्या शरीरामधले असलेले जे हॉर्मोन्स आहेत त्याचं जर व्यवस्थित बॅलन्स होत नाही आहे, त्याच्यामुळे सुद्धा त्वचेचे आजार होऊ शकतात. ते कोणते म्हणजे त्वचेवर येणारं जे वांग, जे स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं, की चेहऱ्यावर आपल्या गालांच्या भोवती फुलपाखरासारखे काळपट डाग दिसायला लागतात, याला आपण वांग म्हणतो किंवा मेलाझ्मा असं म्हणतो. किंवा डोळ्याभोवती काळे वर्तुळं जे दिसून येतात त्याला आपण डार्क सर्कल्स आपण जे खूप जास्त म्हणतो, हे सुद्धा कित्येकदा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतात. याशिवाय आणखीन जे स्किन इन्फेक्शन्स आपल्याला दिसतात जे आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे स्किन आजार जे दिसतात त्याच्यात म्हणजे ॲक्ने येणं, पिंपल्स येणं, जे थायरॉइड, PCOD या आजारांशी निगडीत असू शकतात. किंवा तुमच्या मानेभोवती किंवा तुमच्या काखेत जर खूप जास्त काळपट रेघा दिसत आहेत तुम्हाला किंवा एक काळपट पट्टी आली असं तुम्हाला दिसत असेल तर हे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे दिसू शकतात.
ठीक आहे. याशिवाय येणारे स्किनचे आजार जे आम्हाला खूप आजकाल कॉमन दिसतात, पण हे कुठल्याही बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शनशिवाय किंवा बाहेरच्या इन्फेक्शन्समुळे होणारा हा आजार नसतात. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीमध्ये झालेल्या बिघाडामुळे होणारे जे स्किनचे आजार आहेत ते म्हणजे सोरियासिस, विटिलिगो किंवा एक्झिमा. हे सगळ्यात जास्त आपल्याला कॉमनली दिसणारे आजकाल स्किनचे आजार आहेत. हे आजार होण्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन वगैरे काही कारण नसतं. ह्याच्यात तुमच्या बॉडीमध्ये ऑटो इम्युन चेंजेस येतात. म्हणजे काय, तुमचीच रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या शरीराच्या विरोधात काम करू लागते आणि तेव्हा हे स्किन इन्फेक्शन्स किंवा स्किनचे आजार तुमच्या शरीरात दिसू लागतात. तर याला आपण ऑटो इम्युन स्किन डिझिजेस असं म्हणतो. तर हेही स्किनचे एक आजारांचा एक प्रकार आहे. आता स्किनचे आजार कसं आहे की स्किन सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ऑर्गन आहे किंवा आपलं जो डे टू डेचं जे कॉन्फिडन्स आहे ते सुद्धा तुमच्या त्वचेमुळे मेंटेन राहतं. किंवा एखादा जर आम्ही जे बघतो मॅक्सिमम पेशंट जे स्किन डिसिजेसने ग्रस्त आहेत किंवा ज्यांना स्किनचे आजार आहेत त्यांना मानसिक ताणतणाव एक खूप जास्त असतो किंवा त्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त अफेक्टेड असतो. म्हणून आपल्याला स्किनच्या आजारांना मुळापासून बरं करणं किंवा ते आजार परत परत होऊ नये याची दक्षता घेणं फार गरजेचं आहे. तुम्हालाही काही त्वचेच्या आजारासंदर्भामध्ये काही माहिती हवी असेल, काही शंका असतील तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला त्वरित फोन करू शकता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या डॉक्टर प्रणाली देशपांडे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या या कार्यक्रमामध्ये काही प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत डॉक्टर आपल्याला. बघूया आपल्याला कोणी फोन केलाय. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हां बोला. माझं नाव पूजा आहे. नमस्कार पूजा, बोला. अकोलावरून बोलते. कुठून बोलताय पूजा आपण? अकोलावरून बोलते. हां हां. माझं असं विचारायचं होतं, माझ्या बाबांना आहे ना पण म्हणजे ते शेतीत काम करतात तर त्यांना ते चिखल्यांसारखा त्रास झालाय. तर तेल वगैरे लावलं पण काही बरं नाही वाटत आहे. तर काही आहे का होमिओपॅथी मध्ये, म्हणजे ते त्याच्याने त्यांना बरं होईल असं? हो, नक्कीच आपण करू शकतो हे कमी. जसं मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं, शेतीत काम केलं म्हणजे किंवा पाण्यात जास्त वेळ जेव्हा ते काम करतायत तर तेव्हा तुमच्या पायांमध्ये चिखल्यांसारखा किंवा टिनिया पेडिस म्हणजे हे एक फंगल इन्फेक्शन आहे असा त्रास होणं हे कॉमन आहे. तर याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी नक्कीच छानपणे रिझल्ट देऊ शकते. हे त्रास तुमच्या बाबांचा मुळापासून कमी करण्यासाठी नमा होमिओपॅथी नक्कीच तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही लवकरच आपल्या जवळच्या शाखेला तुमच्या वडिलांसोबत व्हिजिट करा. नेमकी खोल हिस्ट्री घेऊन नेमका त्यांचा हा त्रास सुरू कसा झाला आहे, त्याची इचिंग किंवा त्याची खाज नेमकी कोणत्या प्रकारची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून आपण त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करूयात. डॉक्टर, या सगळ्या आजारांहून आणखी थोडं गंभीर स्वरूप असणारे आजार म्हणजे सोरियासिस आणि एक्झिमा. या आजारांबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांगा. हो, तर आपण आधी सोरियासिसची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सोरियासिसमध्ये मोस्टली तुमची जी स्किनची जी चेंजेस आहेत ते ऑटो इम्युन इफेक्टमुळे किंवा तुमच्या बॉडीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आलेला जो बिघाड आहे त्यामुळे तुम्हाला स्किनवर खपली येणे, लालसर चट्टे येणे, खूप जास्त खाज येणे असे लक्षणं आपल्याला दिसू लागतात किंवा खूप जास्त स्केलिंग होणे असे आपल्याला सोरियासिसचे लक्षणं दिसून येतात. तर सोरियासिस नेमकं का होतो? आपले स्किनचे जे सेल्स आहेत ते साधारण 25 to 35 डेजने आपली स्किनची प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू चालू असते. नवीन स्किन सेल्स जे आहेत ते खालच्या लेअरवरनं वरच्या लेअरपर्यंत येतात आणि ते नंतर ते डेड टिश्यू तोड नंतर आपण आंघोळीद्वारे किंवा आपल्या जेव्हा आपण स्वतःची स्किन जेव्हा आपण स्क्रब आउट करतो तेव्हा ती डेड स्किन निघून जात असते. ते ही प्रोसेस ही कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये ही चालू असते. सोरियासिसमध्ये ही जी स्किन रिजनरेशनची जी प्रोसेस आहे किंवा जी न्यू सेल्स तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त हायपर ॲक्टिव्ह होऊन जाते किंवा ती खूप जास्त फास्ट पद्धतीने होऊ लागते. त्यामुळे ते स्किन सेल्स जे आहेत ते पूर्ण परिपक्व न होता तुमच्या स्किन सेल्सवर तुम्हाला चट्टे दिसायला लागतात. पांढरे किंवा लालसर असे चट्टे दिसून त्याच्यावर पांढरी खपली येऊ लागते, खूप जास्त खाज येऊ लागते. ठीक आहे, कित्येकदा इथे तुम्हाला भेगा पडू लागतात आणि त्याच्यातनं रक्त, पाणी असं पण बाहेर निघू शकतं. तर सोरियासिस हा कुठल्या भागावर किंवा तुमच्या कुठल्या बॉडी पार्टवर आहे त्याच्यानुसार स्किन सेल्स किंवा त्याचं नाव सोरियासिसचं आपल्याला बदलून देतं. जर तुम्हाला हे सोरियासिसचे पॅचेस तुमच्या हातांच्या पंज्यांवर किंवा पायांच्या तळव्यांवर दिसत असतील तर आपण त्याला प्लांटार सोरियासिस असं म्हणतो. जर तुमचे हे सोरियासिसचे पॅचेस किंवा जसे तुम्हाला अशी खपली निघतीये, लालसर चट्टे देत आहेत, खूप जास्त खाज येते, ही जर तुमच्या स्कॅल्पवर किंवा तुमच्या डोक्यात तुम्हाला हे असे पॅचेस जेव्हा दिसून येतात त्याला आपण स्कॅल्प सोरियासिस असं म्हणतो.
आणि जेव्हा हे पॅचेस तुम्हाला सर्क्युलर शेपमध्ये तुमच्या शरीरामध्ये कुठे कुठे दिसू लागतात त्याला आपण गट्टेड सोरियासिस असं म्हणतो. इथे तुम्हाला सर्क्युलर पॅचेस तुमच्या शरीरावर येऊ लागतात. हे पॅचेस लालसर असतात. हे तुमच्या त्वचेच्या थोडेसे असे वरती आलेले असतात, म्हणजे तुम्हाला थोडीशी तुमची त्वचा वर आल्यासारखी किंवा एक थोडीशी अशी वरची लेअर आल्यासारखी तुम्हाला तिथे जाणून येते. तर याच्यात तुम्हाला असे दिसून येतात सोरियासिसच्या पॅचेसमध्ये, एकतर लालसर चट्टे असतात, त्याचा आकार हा वेगळा वेगळा आकार असू शकतो, एक फिक्स आकार नसतो, थोडीशी त्वचेला फुगीरपणा आलेला असतो आणि कंटिन्युअसली स्केलिंग होऊ लागते. तिथे पांढरी अशी पोपडीसारखी किंवा खपली अशी निघत राहते आणि जी कंटिन्युअसली पडत असते. तर असं आपल्या सोरियासिसचे पॅचेस दिसू शकतात. आणि हे जर सर्क्युलर आकारचे असतील ते तुमच्या बॉडीवर कुठेही असतील तर याला आपण गट्टेड सोरियासिस असं म्हणतो. कित्येकदा हे सोरियासिस पॅचेस तुमच्या संपूर्ण शरीरावर दिसू लागतात. मग याला आपण सोरियासिस वल्गॅरिस म्हणतो. म्हणजे हे अगदी तुमच्या स्कॅल्पपासून ते तुमच्या पायांच्या बोटांपर्यंत, तुमच्या पोटावर, तुमच्या पाठीवर, सगळीकडे जेव्हा तुम्हाला हे पॅचेस दिसू लागतात त्याला आपण सोरियासिस वल्गॅरिस असं म्हणतो. सोरियासिसचे पॅचेस जर तुम्ही फक्त तात्पुरती ट्रीटमेंट घेऊन किंवा फक्त ऑइंटमेंट मलम लावून तात्पुरता जर तुम्ही हा त्रास दाबला गेला किंवा त्याला मुळापासून जर ट्रीटमेंट मिळाली नाही तर हा आजार तुमच्या जॉईंट्सला पण जाऊन अफेक्ट करू शकतो, ज्याला आपण सोरियाटिक अर्थरायटिस असं म्हणतो. मग स्किनच्या पॅचेस सोबत म्हणजे स्किनवर लालसर स्केलिंग पॅचेस सोबत तुम्हाला जॉईंट पेन्स, तुमचे छोटे छोटे जॉईंट्स, तुमचे गुडघे, तुमचे मानपाट, कंबर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला पेन जाणवू लागते. म्हणजे त्वचेपासून सुरू झालेला हा आजार हा तुमच्या जॉईंट्सला पण जाऊन जखडू शकतो. म्हणून सोरियासिसला योग्य ती ट्रीटमेंट लवकरात लवकर स्टार्ट करणं फार गरजेचं आहे. आता सोरियासिस होण्याच्या मागचे कारणं वेगळी वेगळी असू शकतात. कित्येकदा तो जेनेटिकली पण असू शकतो की तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला सोरियासिस आहे म्हणून तो तुम्हाला सोरियासिसचा त्रास तुमच्या जनरेशनमध्ये येऊ शकतो. किंवा जेव्हा तुम्हाला खूप मानसिक ताणतणाव आहे किंवा खूप जास्त स्ट्रेस टेन्शन आहे त्याच्यामुळे सुद्धा सोरियासिस होऊ शकतो. किंवा तुमच्या स्किनसाठी जे नेसेसरी तुमचे डायटरी फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, जे म्हणजे तुमचं व्हायटमिन सी म्हणा, व्हायटमिन डी म्हणा, व्हायटमिन ई म्हणा, हे जेव्हा तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात नाही आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला स्ट्रेस टेन्शन आहे, तुम्ही योग्य वेळ आहार घेत नाहीये, तुमची झोप व्यवस्थित होत नाहीये, बॉडीला प्रॉपर रेस्ट नाहीये, तर यामुळे सुद्धा तुम्हाला सोरियासिसचे पॅचेस तुमच्या शरीरावर येऊ शकतात. तर सोरियासिस होण्याच्या मागचे कारण ही फार वेगळी वेगळी असतात. आणि सोरियासिस ह्या आजाराचं पिक्चर प्रत्येक पेशंटमध्ये वेगळं असतं. म्हणून त्या पूर्ण स्टडी करून त्या केस हिस्ट्री घेऊन व्यवस्थित त्याच्या मागे मानसिक कारण आहे का, शारीरिक कारण आहे का, याचं सखोल स्टडी करणं फार गरजेचं आहे. तर नमा होमिओपॅथीमध्ये प्रत्येक येणाऱ्या सोरियासिसच्या केसला आम्ही तितकंच डिटेल स्टडी करून त्याचे एक्झॅक्ट रूट कॉज काय आहे त्याचा स्टडी करून मग ट्रीटमेंट करून तो आजार आपण मुळापासून कमी करण्याचा आपला हा प्रयत्न असतो, जेणेकरून हा अजून पुढे बळावू नये, तुम्हाला सोरियाटिक अर्थरायटिस सारख्या कॉम्प्लिकेशन्स पर्यंत तुम्हाला जायची वेळ येऊ नये, हाच आमचा प्रयत्न असतो. अगदीच अगदीच. म्हणजे सोरियासिस सारख्या आजारांच्या बद्दल म्हणायचं झालं तर त्वचा ही केवळ आपल्या शारीरिक आरोग्याचा आरसा नाहीये तर मानसिक आरोग्याचा सुद्धा आरसा आहे. आपण त्वचा आणि त्वचेचे आजार या संदर्भात माहिती घेत आहोत. आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ डॉक्टर प्रणाली देशपांडे. आपली ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहेत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नम होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी लौकिका तुमचं स्वागत करते. त्वचा आणि त्वचेसंदर्भातले आजार याविषयी आपण बोलतोय. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर प्रणाली देशपांडे. डॉक्टर, पुढचा आजार आपण म्हणालो होतो तो म्हणजे विटिलिगो आणि एक्झिमा, याबद्दल आपण बोलूया. तर जसं मी आता सांगितलं की सोरियासिस जसा एक ऑटो इम्युन आजार आहे तसा विटिलिगो म्हणजे कोड हे सुद्धा एक ऑटो इम्युन आजार आहे. आपल्या शरीराला किंवा आपल्या त्वचेला रंग देण्यासाठी मेलॅनोसाइट्स नावाचे हे सेल्स असतात. ह्या मेलॅनोसाइट्स मधनं मेलॅनिन नावाचं ते द्रव्य जेव्हा बाहेर पडतं किंवा ते जेव्हा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आपल्या स्किन मध्ये रिलीज झालेलं असतं तेव्हा तुमच्या त्वचेला तुमचा नॅचरल कलर आलेला असतो. ठीक आहे. तर विटिलिगो मध्ये तुमचे हेच मेलॅनोसाइट्स जे आहेत ते आपोआप डिस्ट्रक्ट झालेले असतात. तुमच्या बॉडीच्या सेल्समध्ये किंवा ऑटो इम्युन ऍक्शनमध्ये या मेलॅनोसाइट्सचं डिस्ट्रक्शन होऊन जातं. हे मेलॅनिनचं जे ऍक्टिव्हेशन आहे किंवा मेलॅनोसाइट्स मधून मेलॅनिन रिलीज होण्याची जी प्रोसेस आहे ती सूर्यकिरणातून येणारे जे आपलं व्हायटमिन डी आहे त्याला आपण कोलेकॅल्सिफेरॉल जे आहे या दोन्ही एजंट्सचं एकत्र येऊन समीकरण होऊन मग हे मेलॅनिन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये तुमच्या त्वचेवर दिसू लागतं. म्हणून कित्येकदा विटिलिगोचे जे पेशंट्स आहेत त्यांच्या ब्लड टेस्टमध्ये किंवा जेव्हा आपण त्यांचे ब्लड चेकिंग करतो त्याच्यात व्हायटमिन डीचं घटक कमी झालेलं आपल्याला जाणून येतं. मग विटिलिगो हा आजार काय आहे तर तुमच्या संपूर्ण शरीरावर तुम्हाला पांढरे चट्टे दिसू लागतात. ठीक आहे. तर आपण कोड असं म्हणतो.
याच्यात तुम्हाला खाज पेन फार रेअरली आपल्याला दिसते. मग हे जे तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या पूर्ण शरीरावर हे कुठेही येणारे हे जे पांढरे चट्टे आहेत हे तुमच्या शरीरावर सगळीकडे दिसू लागतात. याच्याशिवाय तुमच्या केसांचा जो रंग आहे तोही चेंज होऊन जातो. भुरकट रंग किंवा ब्लॉन्ड कलर जे आपण असं म्हणतो, येलोइश कलर, ब्लॉन्ड कलर, असं तुमच्या हेअर सेल्सचा पण कलर कम्प्लिटली चेंज होतो. कारण की याच्यात जे तुमच्या प्रॉपर जे मेलॅनिन आहे किंवा तुमच्या स्किनला तुमच्या केसांना रंग देणारे जे सेल्स आहेत तेच इथे पूर्णपणे डिस्ट्रक्ट झालेले असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेचा तुमच्या केसांचाही रंग विटिलिगोमध्ये बदलून जातो. तर विटिलिगोचा त्रास जर शारीरिक जरी त्याचे जास्त त्रास नसेल, म्हणजे जसं खाज म्हणा किंवा त्याच्यावर काही तुम्हाला फुटकोळी वगैरे जास्त सहसा दिसून येत नाही, पण याचा मानसिक खूप परिणाम होतो. आम्ही येणाऱ्या प्रत्येक पेशंटमध्ये आमच्या विटिलिगोचे जेवढे पेशंट्स आम्ही पाहतो त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हा कुठे ना कुठे खूप जास्त हॅम्पर झालेला असतो. विटिलिगोचे जे पेशंट्स आहेत त्यांच्या स्किन कलर हा इतर लोकांपेक्षा थोडासा वेगळा दिसतो किंवा ते पांढरे चट्टे तुमच्या बॉडीवर पूर्ण दिसू लागतात. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त हॅम्पर होतो. त्यामुळे हे कित्येकदा हे पेशंट्स नंतर डिप्रेस होऊन ते जास्त लोकांमध्ये मिक्स होत नाही, ते एकटे राहायला सुरुवात होतात. म्हणजे ह्या स्किन डिसीजमुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा खूप जास्त डिग्रेड होऊन जाते. म्हणून विटिलिगोसारख्या आजारांसाठी एकतर तुमच्या बॉडीची जी ऑटो इम्युन टेंडन्सी आहे ती ब्रेकडाऊन करण्यासाठी, विटिलिगो स्प्रेड होऊन त्याला कंट्रोल करण्यासाठी आणि त्याचे जे रिपरकशन्स आहेत जे तुमचे मेंटल हेल्थवर जे त्याचं इफेक्शन आहे याच्यावर काम करण्यासाठी नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन्सची मदत करून या विटिलिगोचा जो स्प्रेड आहे किंवा त्याचा जे कंट्रोल करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि हा त्रास तुमचा मुळापासून कमी करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि विदाऊट साईड इफेक्ट आपण विटिलिगो हा नक्कीच आपण बरा करण्याचा प्रयत्न नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही करत असतो. आता पुढचा तिसरा आजार म्हणजे एक्झिमा. जसा आता मी सोरियासिस विटिलिगो विषयी आपण माहिती जाणून घेतली, तसाच आणखीन एक कॉमन स्किन इन्फेक्शन म्हणजे एक्झिमा. एक्झिमा त्याला दुसरं नाव म्हणजे अटोपिक डर्मेटायटिस पण असं म्हणतात. याच्यात तुमची त्वचा कोरडी पडते आणि खूप त्वचेला खाज येऊ लागते, त्वचेवर लालसर चट्टे येऊ लागतात आणि ते तुमच्या शरीरावर हे कुठेही होऊ शकतं. आता एक्झिमाचं कारण काय असतं, कधी कधी ते काही एका सर्टन वस्तूची तुम्हाला जेव्हा एलर्जी असते किंवा सर्टन प्रोडक्टचा तुम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट होतो तुमच्या स्किनचा, म्हणजे खूप जास्त तुम्ही उन्हामध्ये जर गेले तेव्हा तुमच्या शरीरावर लालसर चट्टे येऊ शकतात. काही लोकांमध्ये काही पदार्थ खाल्ल्यानंतरच, म्हणजे काही एखाद्या गोष्टीची जी ते सहन नाही करू शकत किंवा त्यांच्या बॉडीची इम्युन रिस्पॉन्स खूप सेन्सिटिव्ह आहे, ते खाल्ल्यानंतर तुमच्या बॉडीवर हे चट्टे येऊ शकतात. किंवा एक सर्टन प्रकारचं जर तुम्ही सोप डिटर्जंट हे जर तुम्ही वापरले त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा येतात त्याला आम्ही कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस असं म्हणतो, तेव्हा पण जेव्हा हे चट्टे येतात तेव्हा खूप जास्त खाज येऊन असे कोरडे चट्टे तुमच्या शरीरावर येऊ शकतात, ज्याला आपण एक्झिमा असं म्हणतो. कितीकदा हा एक्झिमा तुमचा रक्तप्रवाह जर व्यवस्थित होत नाहीये, म्हणजे तुमच्या पायामधलं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होत नाहीये, तुमच्या ज्या वेन्स आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीये, त्यामुळे सुद्धा पायावर तुमच्या काळपट चट्टे येऊन तिथे व्हेरिकोज एक्झिमा असं आपण ज्याला म्हणतो, की खूप जास्त खाज येऊन काळपट चट्टे तुमच्या पायावर येऊ शकतात. तर एक्झिमाचे सगळ्यात कॉमनली दिसणारे सिम्पटम म्हणजे काय, की त्वचा तुमची खूप कोरडी पडू लागते, त्वचेला खूप जास्त खाज येऊ लागते. ती खाज तुम्ही कितीही त्याच्यावर ऑइंटमेंट लावा, मलम लावा, ती खाज थांबत नाही. कधी कधी याच्यात सुद्धा त्वचेवर तुम्हाला हलकीशी सूज दिसून येऊ शकते आणि हलकीशी तुम्हाला फुगीरपणा तुमच्या त्वचेवर दिसू शकतो. किंवा एखाद्या सर्टन प्रोडक्टला जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा सर्टन जागेवर, म्हणजे तुमच्या उन्हामुळे म्हणा किंवा खूप जास्त तुम्ही गरम पाणी किंवा गरम वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, तेव्हा तुम्हाला हे असे चट्टे तुमच्या शरीरामध्ये येऊ शकतात. हे जे चेंजेस आहेत हे तुमच्या बॉडीच्या इम्युन रिस्पॉन्स अतिसेन्सिटिव्हिटी किंवा हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे पण हे चेंजेस येऊ शकतात. म्हणून अशा त्रासांमध्ये जिथे तुमचा इम्युन रिस्पॉन्स खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि हा इम्युन रिस्पॉन्स तुमचा सुधारण्यासाठी किंवा हे तुमचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी आमचे मेडिसिन्स इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट याच्याने तुमच्या बॉडीची जी सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्यावर आपण काम करतो आणि जे त्वचेवर येणारे हे जे कोरडे चट्टे आहेत त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, हे कुठल्या प्रोडक्टच्या सेन्सिटिव्हिटीमुळे येत आहेत का किंवा मानसिक ताणतणावामुळे येत आहे का किंवा त्याच्या मागचं नेमकं आणखीन काही दुसरं कारण आहे का, या सगळ्या गोष्टींचा सखोल स्टडी करून मग आपण ह्या एक्झिमासाठी ट्रीटमेंट आपण नक्कीच करू शकतो. डॉक्टर, मी याच प्रश्नाकडे येणार होते की हे सगळे त्वचा विकार किंवा त्वचेचे आजार आपण आता बोललो, तर या सगळ्या आजारांवर मात करण्यासाठी किंवा या सगळ्या त्वचा विकारांवरती उपचार करण्यासाठी नम्म होमिओपॅथीची उपचार पद्धती कशी आहे किंवा कशा पद्धतीने नम्म होमिओपॅथीमध्ये उपचार केले जातात?
नमा होमिओपॅथीमध्ये अशाच आपल्या स्किन आजारांसाठी किंवा त्यांचे वेगळे वेगळे जी कारणं आहेत ते आपण जी आत्ता ऐकली त्याच्यासाठी इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट या औषध प्रणालीचा आपण उपयोग करतो. आजार हा कोणताही असो, त्याला जर आपल्याला मुळापासून बरं करायचं असेल किंवा त्याला मुळापासून जर आपल्याला नीट करायचं असेल, त्याच्यासाठी इम्युन रिस्पॉन्स म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. जसं मी आता सांगितलं, जसं सोरियासिस, विटिलिगो यामध्ये तुमच्या बॉडीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड झालं असतं आणि हे ऑटो इम्युन आजार आहेत. मग ह्याच्या अशा आजारांमध्ये तुमच्या इम्युनिटीवर वर्क करणारे किंवा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर काम करणारे आमची औषधं ही इम्युनोजेनिक पद्धतीची आहेत, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर डिरेक्टली जाऊन काम करतात. दुसरा जो मी शब्द बोलले तो म्हणजे मायाझोमॅटिक. स्किन आजार कित्येकदा हे मानसिक ताणतणावामुळे सुद्धा येऊ शकतात, शारीरिक ताणतणावामुळे सुद्धा येऊ शकतात. कित्येकदा त्याला फॅमिली हिस्ट्री पण त्याच्या मागचं कारण असतं. प्रत्येक पेशंट किंवा प्रत्येक रुग्णाची मानसिक ताणतणाव, शारीरिक ताणतणाव, त्याची लाईफस्टाईल, त्याची जॉब लाईफस्टाईल, त्याचं कॉन्स्टिट्यूशन, त्याचं प्रत्येक सिच्युएशनला रिॲक्ट करण्याची पद्धत, त्याची भूक, तहान, झोप ही एकमेकांपासून फार वेगळी असते. म्हणून नमा होमिओपॅथीमध्ये किंवा कुठल्याही होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये आमच्याकडे एक इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो. म्हणजे प्रत्येक पेशंटचा त्याचं मानसिक ताणतणाव, त्याची फॅमिली हिस्ट्री, त्याची कॉन्स्टिट्यूशन, त्याची लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्याच्या शरीरात दिसणारा जो डिझीज पिक्चर आहे त्याचा सखोल स्टडी करून, त्याच्या सिम्प्टोमॅटॉलॉजीचा पूर्ण स्टडी करून त्याच्यानुसार आपल्या इथे औषधं सिलेक्ट केली जातात आणि जेणेकरून तुमचे स्किनचे आजार हे मुळापासून बरं करण्याचा आपला हा प्रयत्न असतो. याच्यानंतरचं मी जे नेक्स्ट बोलली ते म्हणजे हे 6th जनरेशन मेडिसिन्स आहे. हे त्वचेचे आजार हे आजकालच्या आपल्या प्रदूषणामुळे, आपल्या जंक फूड हॅबिट्समुळे, अनियंत्रित आहारामुळे किंवा स्लीप सायकल जेव्हा आपली मेंटेन व्यवस्थित होत नाही आहे किंवा तुम्ही तुमच्या शरीराला प्रॉपर रेस्ट देत नाही आहे, खूप जास्त स्ट्रेस टेन्शनची तुमची लाईफस्टाईल आहे, ते ह्या न्यू जनरेशन म्हणजे आपल्या ह्या बदलत्या काळामुळे हे स्किनच्या आजाराचं प्रमाणही वाढत आहे. पण अशा बदलत्या काळानुसार किंवा बदलत्या आजाराच्या स्वरूपानुसार सूट होणारी ही आमची ॲडव्हान्स्ड होमिओपॅथिक मेडिसिन आहेत. 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत. म्हणजे आजार कोणताही असो, तो स्किनचा पण तो कुठलाही प्रकार असो, तो सखोलपणे मुळापासून तो आपल्या होमिओपॅथीपासून नक्कीच आपण बरा करू शकतो. डॉक्टर प्रणाली देशपांडे, आज आपण इथे आलात आणि आम्हाला अतिशय छान माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.